आतनं कसा झाला असेल तुम्हाला दाखवते. इतका म्हणजे असा खुसखुशीत झाला आहे का नाही, हो का. कुठंसुद्धा घट्ट झाला नाही ना, काय नाही, मऊ लुसलुशीत आहे का. आपण कसं 5 वाजल्यावर वडापाव ती खातो, तसं कर्नाटकात हे असा बोंडा आणि चटणी खाते ते. कारण मी पण म्हैसूर बोंडा खाल्ला आहे म्हणून म्हणते, खायला खरंच चांगला लागतो. ही आहे मैदा. ह्या वाटीनं 2 वाट्या मैदा घेतला. ह्या ही 1 वाटी दही, ही थोडंसं मीठ आहे. हे आलं मी चिरून घेतलं आहे. 5-6 मिरच्या बारीक करून घेतल्या त्या. ही थोडीशी कोथिंबीर, वल्लं खोबरं मी किसून घेतलं आहे. आणि ही थोडं मिरी आबडधोबड काढून घेतली ती. चला तर आपण सगळ्यात अगोदर पीठ मळून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकते. मीठ टाकले, हातानं कालवून घेते. ह्याच्यामध्ये दही टाक, हातानंच सगळं मिसळून घेते. दही आणि मैदाच कालवायचा, ह्यात पाणी ओतायचं नाही. आता मला थोडं अजून दही लागेल, मी थोडं दही घेते. दही कमी पडलं थोडं दही घालते. आणि ह्यात पाणी टाकायचं नाही, दहीच टाकायचं नुसतं. लई पातळ बी करायचं नाही. असं पीठ मळल्यानं पीठ चांगलं सैल होतं आहे, म्हणून चांगलं असं मळून घ्यायचं. आता मळून झालं आहे, तर चटणी करून घेऊया आपण. तर पीठ भिजते. चटणीसाठी वल्लं खोबरं कापून घेतलं आहे. ही 6 मिरच्या आहेत त्या, ही थोडं आलं आहे, 2 बुटुक चिंचच आहेत. ही चिंच घाला, कारण चिंच घातल्यावर चटणी छान लागते. हे 2-4 लसणाच्या कुड्या आहेत त्या. ही 1 बारकी वाटी भरून डाळ आहेत. ही थोडीशी कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपाला, ही मोहरी आणि ही जिरी. चटणी करून घेते. खोबरं टाकते, आल्याचं तुकडं टाकते, मिरच्या. माझ्याकडं कोळ नाही चिंचेचा, म्हणून मी चिंचेचं बुटुक टाकते. 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकते. हे थोडीशी कोथिंबीर आहे. पाणी न घालता एक बारी असंच फिरवून घेते, परत पाणी घालून फिरवते. कोरडंच काढलं तर असं झालं, थोडंसं पाणी ओतते. बारीक केलं आहे, मीठ टाकायचं राहिलं, थोडंसं मीठ टाकून घेते. वाटीत काढते. चटणीला तडका देण्यासाठी तेल गरम करायला ठेवते. ह्यात टाकते मोहरी. मोहरी तडतड करायला लागली, ह्यात टाकते जिरे. गॅस बंद करते. ह्यात टाकते कढीपाला, ह्यात टाकते थोडं हिंग, 2-4 मिरच्या टाकते. हे सगळं तडका ओतून सगळं चमच्यानं असं कालवून घेते. ही झाली आता चटणी. तवर पीठ मळून ठेवलेलं भिजलं असेल, बघूया आता ते पीठ कसं झालं. चटणी करस तर पीठ भिजत ठुलतं. अजून मी चांगलं अशाला फेटून घेते. मग मळल्या कसं होतं, आता थोडं थोडं जाळीदार व्हायला लागले. जेवढं पीठ चांगलं फेटून घ्यायचं तेवढं चांगलं. असं झालं आहे. आता जिरी दावायची राहिलीच होती वाटीतली, जिरी टाकून घेते. मिरची टाकते, आलं टाकून घेते, बारीक चिरलेलं आलं आहे. खोबरं किसून घेतले. ही बोंडा करताना ह्या बोंड्यामध्ये वल्लं खोबरं बारीक चिरून टाकते ती, पण मी ही किसले. थोडीशी कोथिंबीर टाकते. ही लई बारीक करायचं नाही, ही असं ओबडधोबडच काढून टाकायचं. बारीक केलं तर सगळं पीठ काळं भंगार होईल, असंच टाकायचं. हे सगळं कालवून घेते. जेवढं चांगलं कालवून घ्यायचं तेवढी भजी चांगली होती. ती भजी म्हणजे बोंडा. आपल्या इकडं आपण भजीच म्हणतो, कर्नाटकात ह्याला बोंडा म्हणते ती. आपण कसं 5 वाजल्यावर वडापाव ती खातो, तसं कर्नाटकात हे असा बोंडा आणि चटणी खाते ती. तर आज आपण रेसिपीत बोंडा करणार आहे. आता इथं मी टाकते खायचा सोडा, अर्धा चमचा. सोडा घालून बी चांगलं कालवून घेते. सोडा टाकला का लगेच जाळी यायला चालू झाली बघा. ह्यात थोडं तेल ओतून घेते. तेल ओतणं लई गरजेचं आहे. तेल ओतणं टाळायचं नाही, ह्यात तेल ओतून घ्यायचं. सोडा टाकला का जरा पण उशीर करायचा नाही, पटदिशी ह्याचं बोंडा करून घ्या.
तेल तापायला ठेवलं आहे, थोडंसं सोडून बघते तेलात. तापले, चांगलं तापले तेल. हाताला पाणी लावायचं आणि सोडायचं. जेवढं सोडायचं आहे तेवढंच घ्यायचं, थोडं थोडं सोडायचं. प्रत्येक वेळेस ती सोडताना पाणी लावायचं, बरोबर सुटतं. मग जेवढं बसतं तेवढं सोडून घ्यायचं, कारण हाताला पाणी लावलं का ती बरोबर निसरून जाते तेलात. म्हणून हाताला पाणी लावायचं. जेवढा जागा पुरेल तेवढंच भजी सोडून घ्यायचं. पहिला सोल्याला करपा लागलाय, असं हलवून घ्यायचं. बघा असे किती बारीक थोडं थोडं सोलं होतं पिठाचं, किती मोठं झाले ते. कसं आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत भजी म्हणलं तरी पण चालेल, पण आपल्याकडे ह्याला भजी म्हणतात, पण तिकडं कर्नाटकात ह्याला बोंडा म्हणते. ते हे असं फिरत नसलं तर असं फिरवायचं आणि थोड्या वेळ त्याला धरायचं असं मनानं. मग 1 सेकंदभर हे का आता उलटत नाही असं करायचं. सोडा टाकल्या लगी करायचं, म्हणजे असं फुगले जातात. हे का खरं तर ही पीठ रात्रीच्यालाच भिजवून ठेवते ती, आणि सकाळी हे असा बोंडा करते ती. पण तसं न करता मी अर्धाभर तास भिजलं असेल पीठ आणि लगेच करायला लागले. हे असा लाल कलर येतो तळायचं. आता तळलंय, काढून घेते. हाताला पाणी लावायचं, मग सोडायचं. आपल्याला काय हो का करायला म्हणलं तर घरी करतोय आपण, पण तिकडे लोक त्यांना लय सराव असतो, लय पटापटा पटापटा पटा सोडते ती. कारण मी पण म्हैसूर बोंडा खाल्लाय म्हणून म्हणते, खायला खरंच चांगला लागतो. हे दह्यात तिंबल्यामुळं बोंडा आंबट लागतो, थोडा थोडा आंबूस लागतो, आणि चटणीसोबत तर बोलायचं काम नाही. गॅस मोठाच राहू द्या, ह्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते म्हणून टाकल्यापासून एक थोड्या वेळ ह्याच्यावरच गॅसवरच तळायचं. परत मध्यम करून तळलं तरी बी चालेल. असं एकसारखं खालवर करून घ्यायचं. ह्याला चांगला कलर येतो भाजायचं. असं पांढरं काढायचं नाही, हे असं नाही काढायचं. ह्याला असा कलर आला ना काढायचं. तुम्हाला दिसतच असेल, थोडा सोडा टाकला मी अर्धा चमचा, तर किती फुगली ती. ही दिसायला पण छान दिसते, खायला पण एकदम मस्त लागतं. हे बघा इतकं चांगलं दिसतंय. हे कधी तळलं आणि कधी खाईल. सारखं असं खालवर करत राहायचं. एखादी बाजू जरी राहिली असली तर तळाची अशी पलटी करायची, कारण ती भज्यासारखं होत नाही. असं आपण स्वतःहून पलटी करायला लागते. बाजू असं धरायचं. झाला कलर लाल आलाय, तळून झाले, काढून घेते. काढून घेते सगळं. बाकीचे राहिलेले सगळे असे मी बोंड करून घेते. ही चटणी सगळी अशी कालवून घेते, कारण ही चटणी मी घट्ट केली आहे. मला अशीच पाहिजे म्हणून मी घट्ट केली आहे. कारण म्हैसूर बोंडा खाताना ना चटणी पातळ असते त्यांची, ती अशी आपल्याला प्लेटमध्ये देते. ती अशी चटणी त्याच्यावर एक एक असा बोंडा ठेवते. ती असा बोंडा ठेवून त्याच्यावरनं बारीक चिरलेला कांदा टाकते. ती असा ती खायला चांगलं लागतं. वरनं थोडीशी अशी कोथिंबीर पण टाकते. ती चमच्यानं असा बोंडा फोडायचा, असा फोडायचा किंवा हातानं तोडून खायचं. अशा प्रकारे आपल्याला बोंडा आणि चटणी खायला देते. ती आतनं कसा झाला असेल तुम्हाला दाखवते. इतका म्हणजे असा खुसखुशीत झाला का नाही, हो का, कुठंसुद्धा घट्ट झाला नाही ना, काय नाही, मऊ लुसलुशीत आहे का. कुठंसुद्धा घट्ट नाही, पिठासारखा नाही, पिटाळ नाही झाला, असा मऊ लुसलुशीत आहे. असा चटणीत बुडवायचा आणि खायचा. तुम्ही म्हणसाल बोंडा करायचा, पण बोंडा करायला काय आटाच नाही. पण जसं भजी करतो तसंच पीठ मळायचं आहे. भज्याचं थोडं पातळ मळतो, ह्याचं थोडं घट्ट मळायचं आहे. ह्यात पाणी वतायचं ना, जेवढं दही आहे तेवढ्यानंच कालवायचं. कमी पडलं तर मी थोडं दही वतलं ना, तसं दही वतायचं. ह्यात काही आटाचं नाही, सोप्या पद्धती नाही. उलटं तुम्हीसुद्धा मी केलं आहे, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.
चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कसा झाला ही म्हैसूर बोंडा मला कमेंटमधनं कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.